आज आपण आलोय साताऱ्यातल्या एका अशा गावाला भेट द्यायला जे 60-65 वर्षापूर्वी कोयना धरणाच्या जलाशयात गुडूप झालं. तर आता आपण आहे कसबे बामनोली गावामध्ये. आता तुम्ही म्हणाल तर गाव तर दिसत नाही, कारण आता आपण आहोत कोयनेच्या जलाशयामध्ये. पूर्वी इथं एक गाव होतं आणि आता आपण त्या गावातल्या रस्त्यावरून निघालोय खाली. हा आहे रस्ता. या बाजूला जर बघितलं तर पूर्ण घरांचे अवशेष दिसतात. तसेच अवशेष या बाजूला सुद्धा आहेत खाली. आणि हा जो दिसतोय आपल्याला, हा असं खाली गेलेला आहे, तो असा रस्ता असणार आहे त्यावेळी. इकडे बघा सगळे घराचे अवशेष आहेत आणि हा रस्ता, हा गावाच्या मधून असा खाली नदीकडे जाणारा रस्ता. मूळची नदी आपल्याला पुढे दिसते बघा इकडं. तो प्रॉपर भिंती आपल्याला दिसतात. अरे मंदिर आहे. एक भलं मोठं भव्य दिव्य असं मंदिराचे अवशेष आहेत इथं. हा इथून एंट्रन्स आहे आत जाण्यासाठी. आणि समोर आहे इथं मुख्य आपल्याला गाभारा किंवा मुख्य मंदिर इथं पाहायला मिळते. समोर इथे एक मूर्ती आहे नंदीची. आणि साईडनं जर बघितलं आपण तर ही बाजूची एकदम भिंत मंदिराची, ही मध्ये सगळी मोकळं प्रांगण आहे मंदिराचं आणि ही गाभाऱ्याची जागा आहे. मंदिरासाठी वापरलेले दगड आणि त्यावरचं नक्षीकाम आजही मंदिराच्या भव्यतेची साक्ष देत आहेत. मध्यभागी नंदीची मूर्ती पाहायला मिळते आणि सध्याच्या मंदिराच्या गर्भगृहात तांदळासदृश मूर्ती ठेवलेल्या दिसतात. हे समोर एक आत्ता आपण मंदिर बघून आलोय खाली, आणि हे अगदी नदीच्या काठाला ही नदी आणि या ठिकाणी एक छोटं मंदिर आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. आणि हे मला वाटतं महादेवांचं मंदिर आहे, कारण इथं नंदीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात बघा. हे आहे शिवलिंग आणि बाजूला नंदीची मूर्ती बसवण्यासाठी 3 नक्षीदार मोठे चौथरावाचा दगड, काही भग्न शिवलिंग आणि इतर नक्षीदार दगड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. नदीकाठावरच एक भग्न पण तेवढी सुंदर अशी विरगळ पण पाहायला मिळाली. इथल्या लोकांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांसाठी केलेल्या त्यागाच्या पुराव्याचे हे सगळे ढीग पाहून मन मात्र भरून आलं.